झणझणीत मोरी मटण आणि भाकरी आजचं जेवण. मोरी आणलंय, बारीक करून दिले आणि स्वच्छ धुतलंय. ते आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि आमचं घरगुती भाजको मसालो जो तयार करतो आम्ही तो सगळा लावून व्यवस्थित अर्धा तास ठेवून दिलं आहे. हळद जरा जास्त लावा कारण मोरी ना हिमूस असतं. मोरीक मुशी पण म्हणतात आणि त्याचं मटण एकदम भारी लागतं. असं करून बघा. एक कढई घेतलं आहे, त्याच्यात उभं चिरून कांदो, 5-6 लसणाच्या पाकळ्यो, 2-3 आल्याचे तुकडे आणि सुक्या खोबऱ्याच्या कातळ्यो मिक्सराक लावून घेतलं आणि व्यवस्थित सगळा वाटप भाजून घेतलं. थोडे कोथिंबीरीचे देठ पण घातले. व्यवस्थित ता थंड झाल्यावर वाटायचा. तोपर्यंत एका पातेल्यात तेल घातलं आणि बारीक चिरून कांदो घातला. कांदो व्यवस्थित भाजून झालो की मग त्याच्यात मोरी टाकायची शिजत. पटकन शिजतं. मोरीचं मटण ना एकदम टेस्टी लागतं, बरोबर गरमागरम भाकरी. असं करून बघा. व्यवस्थित मोरी टाकलं, मस्त ती ढवळायची आणि झाकून शिजवून घ्यायची. पटकन पाणी सुटतं ते. 2-3 कोकमा घाला, जे चव अप्रतिम येतं. व्यवस्थित ती शिजाक द्या. परत परत ढवळीत राहा नको. जा वाटप वाटून घेतला तर वाटप लावलं. जायच्या थंय करायची. मोरी मटण ना वर्षातून 5-6 वेळा तरी आमच्याकडे असतं. जेव्हा मोरी मार्केटात मिळतं तेव्हा आम्ही हमखास आणून खातो. कधी कधी एकदम सुकी भाजीसारखी घालतो, कधीतरी अशी भाकरी बरोबर करतो. अशी करा, खावा, आवडतली तुमका. वरसून घाला कोथिंबीर, बरोबर भाकरीने. आवडल्या चॅनल सबस्क्राईब.